टू मॅन्युफॅक्चर अ सोलेनॉइड ऑफ लेंथ यल. तर एक सोलेनॉइड दिलेला आहे आणि या सोलेनॉइडची जी लेंथ आहे ती किती दिली तर स्मॉल यल इतकी दिलेली. आता ही लेंथ किती असणार तर ही लेंथ असेल बघा, ही एक सिंगल टर्न जर घेतला सिंगल टर्न तर या सिंगल टर्नची याची रेडियस सपोज मी किती घेतली तर आर तेवढी त्याची रेडियस घेतली तर या सिंगल टर्नची लेंथ जी असणार ती किती असणार 2πr. आणि असे किती टर्न्स आहे तर असे नंबर ऑफ टर्न्स आहे. ओके, मग याला आपण काय करू एनने मल्टिप्लाय करू. एन म्हणजे काय तर तुमचं नंबर ऑफ टर्न्स असणार. ओके, ही झाली काय त्याची लेंथ कोणाची तर सोलेनॉइडची लेंथ या ठिकाणी आपल्याला भेटली. त्याच्यापुढे अँड इंडक्टन्स कॅपिटल यल, याचा जो सेल्फ इंडक्टन्स आहे तो किती तर कॅपिटल यल. द लेंथ ऑफ थिन वायर रिक्वायर, तर आपल्याला काय फाइंड करायचं तर या वायरची लेंथ किती असणार आहे ती आपल्याला फाइंड करायचं आहे. त्याच्यापुढे दिलेलं आहे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये क्रॉस सेक्शनल डायमीटर ऑफ अ सोलेनॉइड इज कन्सिडरेबली लेस दॅन लेंथ. लेंथपेक्षा डायमीटर छोटी असणार. μ0 दिलेला आहे परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. तर हा क्वेश्चन 2024ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी ए ऑप्शन आहे इन ब्रॅकेट 4πL0 कॅपिटल यल डिवायडेड बाय μ0. मग एक काम करू आता, याच्यात थोडंसं मला प्रिंटिंग मिस्टेक वाटतं आहे. तर ही जी लेंथ असणार आहे तर ती फक्त यल नसणार आहे, तर त्याला आपण काय करू तर यल सफिक्स ओ घेऊन टाकू, 0 घेऊ, L0 घेऊन टाकू. असं दिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी. तर हा L0 झाला. तर या ठिकाणी ऑप्शन पहिला आहे ब्रॅकेट कंप्लीट रेस्ट टू 1/2. बी ऑप्शन दिलेला आहे इन ब्रॅकेट 2πL0 कॅपिटल यल डिवायडेड बाय μ0 ब्रॅकेट कंप्लीट रेस्ट टू 1/2. सी ऑप्शन दिलेला आहे इन ब्रॅकेट 8πL0 कॅपिटल यल स्क्वेअर डिवायडेड बाय μ0 ब्रॅकेट कंप्लीट रेस्ट टू 1/2. डी ऑप्शन दिलेला आहे πL0 स्क्वेअर कॅपिटल यल डिवायडेड बाय μ0 ब्रॅकेट कंप्लीट रेस्ट टू 1/2. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला काय करू सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे लेंथ दिलेली त्याची, बरोबर ना. मग एक काम करू, लेंथवरून आपण नंबर ऑफ टर्न्स आणि रेडियस हे फाइंड करू, कारण की हा L0 आणि हा 2π काय आपला कॉन्स्टंट आहे, तो काय बदलणार नाही. मग या केसनुसार आपण काय करू तर या ठिकाणी नंबर ऑफ टर्न्स आणि रेडियस याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे किती राहणार आहे ते आपण या ठिकाणी राईट करू. मग NR जो आहे तो किती भेटेल तर आपल्याला L0 आणि त्याला डिवाइड करावं लागेल आपल्याला कशाने तर N2πने. ओके, मग NRची व्हॅल्यू आली 2π. त्याला आपण काय करू इक्वेशन 1 कन्सिडर करू. आता घ्यायचं आपल्याला काय सेल्फ इंडक्टन्स घ्यायचं कोणाचा सोलेनॉइडचा. सेल्फ इंडक्टन्स ऑफ अ सोलेनॉइड इज गिवन बाय. तर सेल्फ इंडक्टन्स फाइंड करायचा आपल्याला सोलेनॉइडचा आणि सेल्फ इंडक्टन्स जर घेतला तर तो कॅपिटल एनने रिप्रेझेंट केला जातो आणि याचा फॉर्म्युला आहे μ0 N स्क्वेअर ए. ए म्हणजे काय एरिया, μ0 असं तुमचं काय परमिटिव्हिटी, N म्हणजेच काय नंबर ऑफ टर्न्स पर युनिट का असणार तर लेंथ असणार. ओके, मग नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथला फक्त आपण नंबर ऑफ टर्न्समध्येच कन्वर्ट करू. मग μ0 तसाच, मग याला काय केलं नंबर ऑफ टर्न्स पर युनिट का असणार तर आपलं लेंथ असेल, त्याचं काय करायचं स्क्वेअर. आणि एरिया जो असणार आहे तर तो एरिया असेल आपला काय तर πr². ओके, याला आता आपण सिम्प्लिफाईड करू. मग आपला L भेटेल किती μ0 Nचा स्क्वेअर होणार, या Lचा पण काय होणार आहे स्क्वेअर. तर सेल्फ इंडक्टन्स पर युनिट लेंथ असणार आहे. ओके, म्हणून या ठिकाणी आपल्याला L पण घ्यावं लागणार आहे सेल्फ इंडक्टन्स पर युनिट लेंथ. तर Nचा स्क्वेअर Lचा स्क्वेअर आणि आणखीन राहिलं πr² इंटू L. आता नेक्स्ट केसमध्ये इथला एक L आणि इथला एक L काय झाला कॅन्सल झाला. रिमेनिंग टर्म आपण पुन्हा या ठिकाणी काय करू राईट करू. मग कॅपिटल L इज इक्वल टू करायला μ0 पायला मी सेपरेट करतो. ओके, आणि इथं करायला तर आपला N आणि R त्याचा काय झाला स्क्वेअर झाला
अँड टोटल डिवायडेड करायला आपला यल. यलच्या जागी फक्त आपल्याला काय करायचं, यल न घेता तिथं यल सफिक्स 0 घेणार, कारण ऑप्शनमध्ये L0 दिलेला आहे आणि क्वेश्चनमध्ये यलच दिलेला आहे, म्हणून आपण त्याला L0 कन्सिडर करू. ठीक आहे. इलेन तर आपल्याला फाईंड करायचं आहे, पण इक्वेशन नंबर 1 जर बघितलं तर इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण NRची व्हॅल्यू फाईंड केलेली आहे. मग ती या ठिकाणी पुट करून टाकू. मग L इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला, μ0 पाय डिवायडेड बाय L0 अँड NR इज रिप्लेस बाय L0 डिवायडेड बाय 2 पाय, त्याचा काय झाला स्क्वेअर. आता कुठून आलं तर या ठिकाणी राईट करू आपण फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. ओके. आता याच्यामध्ये ना सिम्प्लिफाईड करणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं असणार आहे. या L0 आपण 2 पाय जो इकडं आहे, तर ही जी टर्म आहे ही μ0 पाय डिवायडेड बाय L0 या टर्मला इकडे मल्टिप्लाय, तिकडे डिवाइड करा, डिवाइड असेल तर ती काय करा मल्टिप्लाय, म्हणजे आपल्याला काय भेटेल तर L0 डिवायडेड बाय 2 पाय त्याचा स्क्वेअर. आणि या ठिकाणी करायला कॅपिटल L0 आणि त्याला डिवाइड करायचं कशाने, μ0 पायने. राईट. आता याचं काय करू आपण स्क्वेअर रूट घेऊन टाकू, टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर घेतला तर L0 डिवायडेड बाय 2 पाय आणि आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये भेटेल काय, स्मॉल L0 डिवायडेड बाय μ0 पाय. स्क्वेअर रूटचा अर्थ काय असतो, रेस टू 1/2. आता या 2 पायने जो इकडे डिवायडेड इकडे काय करा तर मल्टिप्लाय करा, मग आपल्याला फायनल इक्वेशन भेटेल L0 इज इक्वल टू 2. आतमध्ये स्क्वेअर रूटमध्ये गेला तर स्क्वेअर होणार त्याचा, या 2चा स्क्वेअर 4 होईल आणि या पायचं जो होणार आहे पाय स्क्वेअर. ओके. मला 4 पाय स्क्वेअर कॅपिटल L0 स्मॉल L0 डिवायडेड बाय μ0 पाय आणि त्याचा रेश टू किती असणार 1/2. आता नेक्स्ट केसमध्ये इथला पाय आणि इथला एक पाय काय झाला कॅन्सल, बाकी काही कॅन्सल होण्यासारखं नाही आहे. मग आपला L0 जो असेल तो किती भेटेल तर 4 पाय कॅपिटल L स्मॉल L0 डिवायडेड बाय μ0 आणि त्याचा रेश टू किती तर 1/2. हे त्याचं काय असणार तर फायनल आन्सर. ओके. मग लेंथ जी असणार आहे सोलेनॉइडची ती एवढी असेल, एवढी म्हणजे किती, स्क्वेअर रूट ऑफ 4 पाय कॅपिटल L स्मॉल L0 डिवायडेड बाय μ0. ओके. हे त्याचं काय असणार तर फायनल आन्सर असेल. आता आपण ऑप्शन चेक करू, तर या 4 ऑप्शनपैकी याचं करेक्ट आन्सर काय असेल ते. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर ऑप्शन बघाल तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. ऑप्शन ए म्हणजे काय, लेंथ ऑफ दॅट सोलेनॉइड इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 पाय L0 कॅपिटल L डिवायडेड बाय μ0. तर याचं ऑप्शन ए त्याचा करेक्ट आन्सर आहे.